प्रेज द लॉर्ड. स्त्रीने प्रथम आदामाला पाहिलं की परमेश्वराला पाहिलं? परमेश्वराला. हालेलुया. स्त्रीने प्रथम परमेश्वराला पाहिलं, आदामाला नाही पाहिलं. बाजूला सांगा, स्त्रीने प्रथम परमेश्वराला पाहिलं, आदामाला नाही पाहिलं. आणि आदामाने सुद्धा प्रथम परमेश्वरालाच पाहिलं, तर स्त्रीला नव्हतं पाहिलं, कारण स्त्री त्यावेळेस नव्हतीच. हालेलुया. परमेश्वराने प्रथम आदामालाच बनवलेलं होतं आणि त्याच्या समोर मनुष्य म्हणून कोण होता? फक्त परमेश्वर स्वतः. स्त्री नव्हती आणि परमेश्वर स्त्रीला घेऊन आदामाकडे आला. हालेलुया. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पती पत्नीच्या रिलेशन विषयी. त्या ठिकाणी हा सिद्धांत लागू होतो की जर तुमच्यामधून परमेश्वर गेला तर तुमचं रिलेशन तुटणार आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यावेळेस. आणि त्या ठिकाणी हा सिद्धांत आहे की परमेश्वर प्रथम आदामाला बनवलं परमेश्वराने, स्त्रीला बनवण्याच्या अगोदर. आणि आदामाने प्रथम परमेश्वराला पाहिलं आणि स्त्रीला बनवलं. त्याच वेळेस सुद्धा आदाम तिथे नव्हता, कारण पहिल्या वेळेस स्त्रीनं परमेश्वरालाच पाहिलं आणि त्याच्यानंतर स्त्रीला परमेश्वर आदामाकडे घेऊन जातो. हालेलुया. आणि म्हणून आदाम आणि हव्वेच्या रिलेशन मध्ये प्रथम कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, योहानाच्या सुवर्तमानात आपण वाचलं की ज्यावेळेस ख्रिस्त सापडला असं सांगतो तो शिष्य की आम्हाला काय सापडलेलं आहे? ख्रिस्त सापडलेलं आहे. आणि तू काय कर? येऊन त्याला पहा. नथानेला जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेस नथानेला येशू ख्रिस्त काय म्हणतो की मला तुझी ओळख आहे, मी तुला पाहिलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नथानेल त्याला प्रश्न विचारतो, प्रभू मला तुम्हाला माझी ओळख कुठून? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जो विश्वास करा वादा ना इथे चर्चमध्ये, त्या सगळ्यांना परमेश्वर अगोदरच ओळखतोय. सगळ्यांना परमेश्वर अगोदरच ओळखतो. तुम्ही त्याला ओळखायच्या अगोदर देव त्याला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याला ओळखायच्या अगोदर देव त्याला ओळखतो ना, ओळखतो. हालेलुया. त्याला देव माहिती नव्हता त्यावेळेस सुद्धा देव त्याला ओळखत होता. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी ह्याला देवाची ओळख करून दिली आणि त्याच्यामुळं मी प्रथम माझे देव नको. गैरसमज आहे हा. तुम्हाला माहिती आहे, विश्वासणाऱ्यांच्या रिलेशन मध्ये देवाला त्यांनी बाजूला काढले. विश्वासणारे एकत्र बसतात आणि बायबल वरती जे नको असलेलं डिस्कशन करतात, नको असलेल्या गोष्टी डिस्कस करतात, नको असलेल्या देवाच्या सेवकांची नावं काढतात, बऱ्याच अशा गोष्टी करतात. आणि मंडळ्या यामुळे बिघडलेल्या आहेत. मंडळ्यांच्यामध्ये विश्वासणाऱ्यांमधून त्यांनी देवाला बाजूला केले आणि विश्वासणारे एकत्र, जे अगोदर एकमेकाला ओळखतच नव्हते, त्या आज इतके रिलेशन मध्ये आहे की त्यांच्यामधून देवच बाजूला गेले. हा सिद्धांत विसरू नका. तुम्ही देवामुळे एकत्र आहात. देवाने तुम्हाला एकत्र आणलेलं आहे आणि तुम्हाला ओळखण्या अगोदर तो देवाला ओळखत होता, देव त्याला ओळखत होता, देव त्याला माहित होता. हालेलुया. आणि म्हणून तुमच्यापेक्षा त्याला देवावर जास्त प्रेम करू द्या. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, तुमच्यापेक्षा त्याला देवावर जास्त प्रेम करू द्या. पती पत्नीमध्ये जसं आहे ना तशाच प्रकारे हे आपण आहे की आपल्या पतीला सांगा की तू माझ्यापेक्षा देवावर जास्त प्रेम कर, कारण तू मला अगोदर नाही पाहिलं, देवाला अगोदर पाहिलेलं. पत्नीला तुम्ही सांगा की तू माझ्यापेक्षा देवावर प्रेम करू शकतेस. हालेलुया. बऱ्याच पत्नींचं हे धाडस नाहीये, पण तुम्ही पत्नीला हे सांगू शकता की नाही, माझ्यापेक्षा तू देवावर जास्त प्रेम करू शकतेस. हालेलुया. तुझ्यासाठी देव जास्त महत्वाचा मी नाहीये. देव जे तुला सांगेल तर ती करू शकते. हालेलुया. हे सांगण्यासाठी धाडस लागतं. लक्षात घ्या, विश्वासणारे हे सांगत नाही. विश्वासणारे बिघडवलेलं आहे हे नातं. ज्यावेळेस विश्वासणाऱ्यासोबत तुमचं बोलतं ना, एखादा विश्वासणारा बंधू असेल, बहीण असेल, कुणी असेल, मी त्याच्यामध्ये जास्त कोणाला जात नाही, पण ज्यावेळेस एक रिलेशन बनतं त्यावेळेस तुम्ही देवाला बाजूला करू नका. देव मध्ये नेहमी, विश्वासणाऱ्यांच्या रिलेशन मध्ये नेहमी परमेश्वर मध्ये. जिथून देव बाजूला गेला तर तुमच्या रिलेशनला काही अर्थ नाहीये. तुमचं रिलेशन जसं जगात चाललं तसंच आहे. जसं लिहिलं एपिस्कराच्या पत्रात की जगासारखे ते वागतात, जगाच्या पद्धतीप्रमाणे. जग असंच वागतं, जगाच्या पद्धती. त्यांच्यामध्ये पैशाचं नातं आहे, त्यांच्यामध्ये एक स्वार्थाचं नातं आहे. तसं तुमचं नातं नाहीये. तुमचं नातं स्वार्थाचं नाही, तुमचं नातं पैशाचं नाही. तुम्ही त्याला उसने द्या, तो तुम्हाला उसने देईल. तुम्ही त्याला मदत करायला जा, तो तुम्हाला मदत करायला जाईल. तुमची रूम बदलताना तो तुम्हाला सामान उचलायला येईल. तुमची रूम, त्याची रूम बदलताना तुम्ही सामान उचलायला जा. याच्यासाठी आपण नाही, हे गैरसमज आहे लोकांचा की नाही मी त्याच्या दुःखामध्ये गेलो, तो पण माझ्या दुःखाला आला पाहिजे. हे जगात आहे. लक्षात घ्या, तुम्ही त्याच्या दुःखाला, तो तुमच्या दुःखाला येऊ न येऊ तुम्ही झाला पाहिजे. कारण तेच बायबल सांगतं आपल्याला. बायबल सांगतं तो तुला मदत करो अथवा न करो, तू गेला पाहिजेस पहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
एकमेकांना मदत करण्यासाठी केवळ आपण इथं नाही, तर देव तुमच्या रिलेशन मध्ये आहे, नेहमी असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस जर आत्मिक कामामध्ये एखादा विश्वासणारा तुम्हाला वाढवत नसेल, मदत करत नसेल, एखादा आत्मिक कामामधून तुम्हाला विश्वासणारा बाहेर काढत असेल, तर त्या विश्वासणाऱ्यासोबत रिलेशन ठेवू नका. बाजूला सांगा, आत्मिक कामात अडकण करणाऱ्या विश्वासणाऱ्यासोबत रिलेशन ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आत्म्यापासून, पवित्र आत्म्यापासून विश्वासणाऱ्याला बाजूला करतात. कसं माहिती तुम्हाला? 5 कुमारी शहाण्या होत्या आणि 5 कुमारी मूर्ख होत्या. तुम्हाला असं वाटत असेल का, असं विचार तुम्ही केला कधी, की त्या 5 पैकी कोणीतरी असं म्हणालं असेल की नाही आपण तेल घेऊया सोबत? ज्या मूर्ख होते त्यांच्याविषयी बोलतोय बरं, शहाण्याविषयी नाही बोलतोय. 5 कुमारी एका चर्चमध्ये 10 कुमारी आहेत, 10 विश्वासधार आहेत. एका चर्चमध्ये 10 विश्वासधार आहेत. 5 आत्मिक रीतीने वाढतात, 5 वाढत नाहीत. 5 आत्मिक रीतीने वाढतात, 5 आत्मिक रीतीने वाढत नाहीत. 5 जे आहेत त्यापैकी कुणीतरी असं म्हणतं ना की नाही आपण तेल घेऊया सोबत, कदाचित लवकर वर म्हटलं असेल ना, 4 त्याला शांत बसवला असेल का? बस एक तो असं काय लगेच, आमच्यापेक्षा तू छान आहेस का? आम्ही 2 वर्ष तुझ्या अगोदर आलोय, तुला जास्त कळतं का आम्हाला? बायबल मी 10 वेळा वाचले. विश्वास तर एकमेकाला असं म्हणतात, मी प्रत्येक रविवारी जातो, तू कधी कधीतरी येतोस, गप चल माझ्या बरोबर. फोनवर सांगितलं जातं. तुम्हाला माहिती आहे, फोनाफोनीमुळे बरेच लोक अनंत काळाच्या जीवनाला मुकणार आहेत. ज्यावेळेस तुम्हाला देव बोलवायला येशू रॅप्चर करायला येईल ना, रॅप्चरच्या वेळेस एकमेकांना फोन करीत नका बसू. तू गेला का मी गेला, त्यावेळेस त्याला फोन बंद असेल तर गेला असेल तर कुठेतरी तो उचलणार नाही. फोन करू नका, नाहीतर तुम्ही सुद्धा राहिलेच फोन करण्याच्या नादात. कारण अशा बऱ्याच वेळेस होतं काय माहिती, एकमेकांना डिस्कस होतं त्याच्यावर, तेल घ्यावं की नको, तेल घ्यावं की नको. आणि ह्या डिस्कशनमध्ये ते पोचतात तेल घेऊ नये, वर लवकर येणार नाही. पण 5 शहाणे आहेत ना, त्यांनीच तो डिस्कस केले आणि त्यांनी म्हणलं असेल वर येणारच. त्याच्यामध्ये जी लोक आहेत ना, ती 5 जे आहेत ना, त्या 5 एकत्र आहेत. तिथं तुम्हाला 1 आणि 2 येशू ख्रिस्त बोलू शकला असता, 1 आणि 2 बोलू शकला असता येशू. पण परमेश्वर येशू ख्रिस्त 1 आणि 2 बोललेला नाही, 5 आणि 5चं उदाहरण दिले. येशू काहीतरी लॉजिक त्या ठिकाणी, काहीतरी आत्मिक उद्देश ठेवूनच उदाहरण देत असतो. येशूच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, लक्षात घ्या. प्रत्येक शब्द, जरी संख्या सांगितली असेल 10, त्या संख्येला सुद्धा अर्थ आहे. हालेलुया. कारण 50% मंडळी कुठे राहणार आहे? पृथ्वीवर राहणार आहे, कारण त्या संख्येला सुद्धा अर्थ आहे. बायबलमध्ये तेच दर्शवलेलं आहे की 50% मंडळीला ह्या गोष्टीवर विश्वासच नाही बसणार की वर लवकर येईल म्हणून, येशू लवकर येईल म्हणून. आणि 50% मात्र एकमेकांची चर्चा करतील, आत्म्यात वाढतील, गौरवात वाढतील, चर्चमध्ये येतील, रेग्युलर देवाचा गौरव करतील, महिमा करतील आणि एकमेकांसोबत रिलेशन डेव्हलप करतील आणि आत्म्यामध्ये वाढून 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 एकमेकांना फोन करतील आणि म्हणतील की हा मी प्रार्थना करायला जात आहे, नाईट प्रेयर करत आहे, आपण दोघं नाईट प्रेयर करूया का, असं म्हणतील आणि सतत वाढत राहतील, वर येईल आणि त्याला घेऊन जाईल. आणि 50% म्हणतील चल वडापाव खाऊया. थोडस अगदी प्रॅक्टिकली बोलते, क्षमा करा, पण हे सत्य आहे. बरं, ज्यावेळेस तुम्ही एकमेकांसोबत बसताना, रिलेशन ठेवताना, त्यावेळेस विश्वासणारा हा माझ्यामुळे देवापासून लांब नाही गेला पाहिजे. कारण बरेच विश्वासणारे एकमेकांसाठी जबाबदार आहेत. देव तुम्हाला जबाबदार धरणार का नाही धरणार? कारण तुमचं रिलेशन आहे, तुम्ही अनंत काळासाठी जोडलाय. आणि तुम्हाला खरं सांगतो मी तुम्हाला की बरेच जण जे अनंत काळाच्या जीवनाला मुकतील ना, ते नरकात एकमेकांच्या डोक्यावर बसतील आणि म्हणजे तुझ्यामुळे मिळतात. ऐकायला वाईट वाटेल ही गोष्ट, पण हे सत्य आहे, रिअल आहे, हे सत्य आहे. बरीच लोक विश्वासणारे एकमेकांना नावं ठेवतील तिथं नावं ठेवण्याचा काही अर्थ नाही. जे नावं ठेवायचं आजच ठेवा, जे काही तिरस्कार करायचा आजच करा. तुझ्यामुळं मी माझं अनंत काळ जीवन मुकणार नाही, तर सोड माझं राहत, मला सोड दे तुझा मला. जर तो आत्म्यात वाढवत असेल ना तर पकडून ठेवा, सोडून जाऊ देऊ नका. तुमच्यासाठी प्रार्थना करत असताना दृढतेनं फास्टिंग प्रेयर करतोय, तुम्हाला प्रार्थनेत उचलून धरतोय, तर त्याला धरून ठेवा, त्याला सोडू नका. तो तुमच्या सोबत एक डेस्टिनी रिलेशन आहे तुमचं, लक्षात घ्या. त्यासोबत मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला सांगेन. पण ते रिलेशन तुटू नका अजिबात, टिकवून ठेवा. टिकेल कसं प्रयत्न करा आणि अशी नाती जास्त जोडा. प्रेज द लॉर्ड. असे विश्वासणारे जास्त जोडा, असे तुमच्या अलाइन होऊ दे, जास्त तुमच्यासोबत जोडले जाऊ द्या. याला घ्या, त्याला घ्या, त्याला 5 जास्त होऊ द्या. हालेलुया. त्या 5 त्या 5 सांगितलं नसेल का
तेल घेण्याच्या अगोदर का केवळ तेल संपल्यावरच त्यांची चर्चा झाली नाही, तेल घेण्याच्या वेळेसच चर्चा झाली असेल की आम्ही घ्यावं तुम्ही घेऊ नका आणि हे पास पडल्याचं नाही त्यांच्यासारखं नाही आपण घेणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांच्यामध्ये ते सगळे दूर होते, घेणारे होते. प्रार्थना करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बरेच लोक म्हणतील कारण की हे काय करत बसतात. नाही, मी ज्यावेळेस आत्मिकतेमध्ये वाढत होतो त्यावेळेस माझ्यासोबत 24 तरुण होते. किती तरुण होते? 24 तरुण माझ्या मंडळीत होते. 24 तरुण, सगळे तरुण. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पास्टरला वाटायला सगळी फौज आहे पास्टर्स लोकांची. त्या फौजेपैकी फक्त मी एकटाच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं स्पिरिट आलं. आमेन. बरेच वेळेस काय होतं माहिती आहे काय, त्या देवाच्या सेवकाला मस्त वाटतं की ह्या सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि मी पाहिलेलं आहे पास्टरांनी खूप चांगले सल्ले देतात. मी पाहिले पास्टर त्यांना खूप समजावून सांगायचे. आमच्यासोबत बसायचे, आमच्यासोबत दुष्ट आत्मा काढण्यासाठी रात्रभर जागलेले माझे पास्टर. जो दुष्ट एक असं नुसतं बोलू नका, रात्रभर जर निघत नाही तोपर्यंत थांबणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच वेळेस होतं काय की त्यांना असं वाटायचं की नाही ह्या तरुणांनी सगळ्यांनी सेवा करावी. बऱ्याच लोकांनी सेवा सुरुवात पण केली, पण फॅमिली, त्यांचं व्यक्तिगत नातं ह्या सगळ्या गोष्टीमुळे टिकून. आणि विश्वासदारांसोबत चुकीचं बोलताना आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी करताना सुद्धा मी पाहिले. आणि रिलेशन बिघडवून त्या आज देवाच्या वचनापासून लांब आहेत. ज्यावेळेस देवाच्या सेवकांसोबत, देवाच्या विश्वासदारांसोबत तुमचे रिलेशन जुळतात ना, त्यावेळेस विचार करा याच्यासोबत जोडावं की नाही, याच्यासोबत जोडावं की नाही, प्रार्थनेला बसावं की नाही, इथं ह्या गप्पांच्या मध्ये मी बसावं की नाही याचा विचार करा. माझ्या आत्मिकतेला ठेच तर पोचणार नाही, अनंत काळाचं जीवनाला मोकणार तर नाही, तपासून पहा. जर तुम्हाला चुकीचं आढळत असेल तर उठा, रिलेशन तोडून टाका आणि जो आत्मिक आहे त्याच्यासोबत जोडा. हालेलुया. स्वतःला, कारण त्याच्यामुळे काय होईल बरं, तुमचं रिलेशन टिकून तर राहीलच, पण प्रत्येक अशा गोष्टीपासून तुम्ही लांब राहा. स्वतःला सुरक्षित ठेवा. कारण बऱ्याच लोकांनी ते केलेलं नाही. हात, बायबल सांगतं स्पष्टपणे, तुझा हात काय करत असेल, तुला जर पापास प्रवृत्त करत असेल तर काय कर, तोडून टाक. काय कर, तोडून टाक. सांगितले तोडून टाक. आता हात तोडायला सांगितलेलं आहे का? नाही. एखादा असा अवयव जो तुम्हाला पापास प्रवृत्त करतोय तो अवयव नसलेला बरा, कारण शरीर सगळं स्वर्गामध्ये जाण्यासाठी परमेश्वर काम करतो. हालेलुया. तुम्हाला आनंद काळाच्या जीवनात जायचंय तर एखादा विश्वासणारा कदाचित तुम्हाला फोर्स करत असेल, नाही इथं नाही जायचं, नका, त्याला बाजूला हो, मला आनंद काळाचं जीवन. हालेलुया. कारण खूप वेळेस हे कठीण आहे, हे इतकं सोपं नाहीये करण्यासाठी. कारण मी जे सांगतोय त्या मताशी सगळेजण सहमत होतीलच असं पण नाही, पण मी बायबलचं बाहेरचं सांगतो. बायबल अभ्यास करा या वचनात. तुम्हाला परमेश्वर जाणीव करून देईल, परमेश्वर जाणीव करून देईल सतत की तुमच्यासाठी कोण तुम्हाला डेस्टिनीपर्यंत नेईल आणि कोण नेणार नाही. या गोष्टी समजतात. हे समजण्यासाठी आत्म्याचं ऐकावं लागतं. प्रभू तुम्हाला मदत करेल, कारण ही एक रिलेशनचा भाग आहे. आणि म्हणून विश्वासदारांसोबत रिलेशन जोडताना विचार करा. तिसरी महत्वाची